धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सरोपचार रुग्णालयातील गंभीर समस्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाढत्या उकाड्यातही रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत विविध समस्यांबाबत निवेदन दिले आहे. दुपारनंतर रुग्णालयाचा बहुतांश कारभार इंटर्नी डॉक्टरांच्या हाती सोपवला जात असल्याने गंभीर रुग्णांचे हाल होत आहेत. कक्षेची आता 44-45 स्थापना चालू आहे. खूप गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सर का स्थापन नाही करण्यात आलं असं? नाही, उष्माघात कक्ष स्थापन केलंय. मेल मेडिसिन वॉर्ड मध्ये बेड राखीव ठेवले, फिमेल मेडिसिन मध्ये ठेवले आणि ज्याला हीट स्ट्रोक म्हणतो तर त्याला डायरेक्ट आयसीयू मध्ये 2 बेड राखीव ठेवले. आयसीयू मध्ये जागा नाही सर. एसी नाही आला ना पेशंट त्याला एसी मध्ये आयसीयू मध्ये 2 आम्ही फोटोज ठेवलेत त्याचे आहेत. उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे, परंतु अजून एक दीड महिना आहे ना आपण असायला हवं होतं सर. कारण की काय माहिती का आधीच स्थान त्या याच्यावरती जास्त आहे. हो, परंतु म्हणजे पेशंट आला उष्माघाताचा आणि त्याला जागा मिळाली नाही असं होणार नाही. आता हे नवीन वॉर्डचं काम चालू आहे ना, हे इकडे ह्या मागं, तर मग तिथे आपल्याकडे 360 बेड होतील. तर मग एक खास आपल्याला उष्माघातासाठी किंवा आपत्तीसाठी कायमस्वरूपी ठेवता येईल. परंतु आता आपण जे एक्झिस्टिंग वॉर्ड आहेत त्याच्यातच उष्माघातासाठी आपण बेड राखीव ठेवलेले आहेत. आता सर नंतरची महत्वाची समस्या अशी आहे, काल परत आम्हाला 2 वेळेस यावं लागलं. ऑर्थो वॉर्ड जो आहे आपल्याला 4थ्या मजल्यावरती आहे. लिफ्ट बंद आहे. पेशंटच्या सोबत येणार रुग्णासोबत एका दुसरा नातेवाईक येतो, स्ट्रेचर उपलब्ध राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये एखादी लेडीज जर आली तिला ते पेशंट घेऊन जाताना इतका त्रास होतो. आपल्या इथं कोणताच कर्मचारी मदतीला राहत नाही. बाकीचे लोकही गंमत पाहतात. तर ऑर्थो वॉर्डाची ती परिस्थिती आहे. तुमचं गायनेक वॉर्डाची ती परिस्थिती आहे. सर्जरी जर सेकंड फ्लोअरला राहिलं तर सुद्धा तिथपर्यंत जायला सर अडचणीच आहे. लिफ्टचं काम सर वर्षानुवर्ष कागदावरती दाखवण्यामध्ये येत आहे. नाही, लिफ्टचं काम आता पूर्ण झालेलं आहे. किती आम्ही दिवस त्याची चाचणी सुद्धा घेतलेली आहे. लिफ्टचं काम झालंय. मागच्या 2 लिफ्ट राहिलेल्या आहेत, पण जे समोरचं आहे ना ते काम झालेलं आहे. त्याने अजून आपल्याला हँडओव्हर केलेलं नाहीये. ते हँडओव्हर केलं की आपण ते चालू करू. सर मग आमची मागणी अशी ऑर्थो वॉर्ड जो आहे ना, ऑर्थो आणि हा जो सर्जरी आहे किंवा हा जो फिमेल वॉर्ड आहे ना, तो नाही तर सेकंड फ्लोअरला ना किंवा मग खालच्या याच्यावर. आता ओपीडीच्या बाजूला 200 बेडचं तिकडच्या साईडला 200 बेड माता व बाल रुग्णालयाचं बांधकाम चालू आहे. मग ते खालच्याच मजल्यावर येणार आहे, माता आणि बाल रुग्णालय दोन्ही. ऑर्थोचं काय मग ते जे इथलं गायनिकचं तिकडे जाईल ना मातेचं, मग ऑर्थो आपण खालच्या मजल्यावर घेणार आहे. तो सेकंड फ्लोअरला हो तरी ना, आला तो खालच्या ग्राउंड फ्लोअरलाच घेणार आहे आपण. तर ते आहे, त्याचं काम चालू आहे. माता व बाल रुग्णालयाचं सुद्धा 100 बेडचं. तर ते म्हणजे आहेच, चालूच आहे. आपण आताही बघू शकता ते काम. नंतर सर मागच्या वेळेला आम्ही जे निवेदन दिलं होतं हे बघा, मेल ओपीडीला आणि दररोज ओपीडीला इतके प्रॉब्लेम आहेत. जे सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहेत ना, न्यूरो फिजिशियन झाले, न्यूरो सर्जन झाले, बाकीचे इतर फॅकल्टीचे जे डॉक्टर आहेत, आता काही सर्जन लोक सुद्धा अवेलेबल राहत नाही. म्हणजे कायमची ओरड येते. शिवाय सर दुपारी 2 वाजेनंतर किंवा 1 वाजेनंतर जर फोन लावला तर रात्रीपर्यंत कधी इमर्जन्सी पेशंट आलं, नेहमी स्टुडंट असतात. स्टुडंट ऐकत नाही, ते त्यांच्या पद्धतीने हे करतात. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना जर सांगितलं किंवा तुम्ही काहीतरी करून उपचार तरी करा, त्या हातवरती करतात सर. हा प्रकार सर वर्षानुवर्ष चालू आहे. बंद व्हायला हवा. न्यूरोसर्जनची पोस्ट रिकामीच आहे आपल्याकडे. न्यूरोसर्जन नाही आहे. ज्ञानदीप पाटील होते, परंतु त्यांनी राजीनामा दिला आणि ते सोडून गेले. न्यूरोफिजिशियन आहे, परंतु ते येतात सुद्धा. परंतु कुठल्याही हॉस्पिटल वॉर्डचा जरी कॉल असला ना, ते एकटे असल्यामुळे आपण त्यांना बोलून घेतो. ते पेशंटला आयसीयू मध्ये बघतात, वॉर्ड मध्ये बघतात. न्यूरोफिजिशियन सुमेधा अग्रवाल नाही, आणि त्यांच्याविषयी जास्त कंप्लेंट आहे. सुमेधा अग्रवाल ना बोलत सुद्धा नाही पेशंटशी, एकदम मार्गदर्शक पद्धतीने बोलत. नाही, त्यांच्या मागच्या वेळेस तुम्ही निवेदन दिलं की सरांनी सगळ्यांना मेमोज काढले होते सगळ्यांना की तुमची भावना जरी चांगली असेल ना, स्टुडंट डॉक्टर खासगी कर्मचारी हे जर पेशंटची व्यवस्थित चांगलं जरी बोलले तरी तो अर्धा चांगला होऊन जातो. मुंबईत जातो सार्वजनिक हॉस्पिटल महापालिकेचे KEM जे इतकं प्रामाणिकपणे व्यवस्थित चांगल्या प्रकारे बोलतात, तर तुम्ही एक मार्गदर्शन शिबिर घेणं गरजेचं आहे. नाही, आम्ही त्यांचं कम्युनिकेशन स्किलचं वर्कशॉप सुद्धा घेतलेलं आहे. पेशंटशी कसं बोलावं घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इथं बसणार, तुमची किती सामाजिक जाणीव ठेवून चांगली भावना असली, पण ते जर नीट वागले नाही तर काय उपयोग. जसं तुम्ही लागला डॉक्टर, तो जर नीट बोलणार नाही तर ते खालचे तसंच आदर्श घेतील. नाही, आम्ही ते म्हणजे परत त्यांचं कम्युनिकेशन स्किलचं वर्कशॉप घेऊ. त्यांना सांगू की पेशंटच्या नातेवाईकांशी प्रेमाने आणि
व्यवस्थित सगळं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे याच्या बाबतीत सांगू आम्ही. अजून सर टुडे इकोसाठी जे डॉक्टर आहेत ना, आपण डॉक्टर येतात सध्या हो, जैन डॉक्टर आहे. येतच नाही नाही आणि येतात. येतात तर येणार पेशंट संध्याकाळी येतात, त्यांच्या टायमानुसार येतात सर. त्यांना एक टायमिंग तर फिक्स करा सर. कमीत कमी पेशंटला आपल्याला सांगता येईल की या वेळेला ते डॉक्टर उपलब्ध राहणार आहे. ते केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. यांची जबाबदारी आहे ना, त्यामुळे त्यांना मुक्त करा, दुसऱ्या लोकांची अपॉइंटमेंट करा सर. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय नाही, सर. नक्कीच. असं हा? करतोय. आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा होत आहे आपल्याकडे, तर जास्त सुपर स्पेशालिटी डॉक्टर येतील आपल्याकडे नोकरीसाठी. म्हणतो ना, ती म्हण आपल्या या रुग्णालयात लागू होती, कारण की काय माहिती का, इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर बनवतोय आपण, पण आतमध्ये जर बघायला जर गेलो ना, तर म्हणजे आम्ही जर पोल खोल केली, आता काय वेळेला सर आम्हाला सुद्धा आहे ना असं वारंवार किती दिवसभर तेच करायचं. आता आम्ही जर आहे ना सर त्या इकडे तुमच्या ओपीडीच्या वार्डामध्ये किंवा जनरल वार्डामध्ये गेलो असतो ना, खूप भयानक परिस्थिती आहे. आम्ही तिथं अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हस्तिरोग विभाग 4थ्या मजल्यावर असून अनेक वर्षांपासून लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना अक्षरशः उचलून न्यावे लागत आहे. स्ट्रेचर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नातेवाईकांची धावपळ वाढत आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांनाही याचा मोठा फटका बसत आहे. स्त्रीरोग व शस्त्रक्रिया विभागात जाणाऱ्या महिलांनाही 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचताना मोठ्या वेदना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. सुपर स्पेशालिटी डॉक्टर नेमके कधी येतात आणि कधी जातात याची माहिती रुग्णांना मिळत नसल्याने दिवसभर ताटकळत बसण्याची वेळ येत आहे. न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन आणि 2D इको विभागातील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात स्वच्छता असली तरी आतील पोर्चमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि ड्रेनेज साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांना देण्यात आले आहे. काल रविवार असताना 2 महत्त्वाच्या रुग्णांकरता उष्माघाताच्या रुग्णांना घेऊन या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोनवणे यांच्यासोबत ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलो, त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली नाही आहे. त्या ठिकाणी त्या दोघं पेशंटला बेड मिळवून देण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करावा लागले. सायंकाळी त्या रुग्णांना त्या ठिकाणी बेड उपलब्ध झाला. त्यानंतर संध्याकाळी एक ॲक्सिडेंटची केस आली. त्या ॲक्सिडेंटच्या केसला रुग्णाच्या नातेवाईकांना मदत करण्याकरता या ठिकाणी कोणी नव्हतं. अस्थिरोग कक्ष हा 4थ्या मजल्यावरती असताना त्या ठिकाणी स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं. या ठिकाणी जवळपासच आम्ही या ठिकाणी असल्यामुळे परत एकदा सायंकाळी आम्ही आलो आणि त्या पेशंटला आम्ही 4थ्या मजल्यावरती त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतलं. या संदर्भामध्ये आज हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भांबरे सरांची भेट या ठिकाणी घ्यायला आलो, पण भांबरे सर आज रजेवरती असल्यामुळे पाठक सरांनी आमची या ठिकाणी भेट घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्याच्यामध्ये उष्माघात कक्ष हा स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी स्थापन करण्यात यावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो अस्थिरोग ऑर्थो वार्ड आहे तो 4थ्या मजल्यावरती आहे, गायनॅक वार्ड हा 3ऱ्या मजल्यावरती आहे, सर्जरी वार्ड हा 2ऱ्या मजल्यावरती आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त पेशंट दाखल होत असतात. त्या पेशंटला वरती त्या मजल्यावरती पोहोचवण्याकरता लिफ्ट या ठिकाणी वर्षानुवर्षापासून बंद आहे. अनेक वेळा लिफ्टचा खर्च दाखवण्यात आलेला आहे, पण लिफ्टचं काम अजूनही झालेलं नाही आहे. तर हे सर्वच्या सर्व कक्ष हे खालच्या मजल्यावरती आणण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केली. 2D इको करण्याकरता जे पेशंट या ठिकाणी येतात त्यांना दिवसभर त्या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागतं. डॉक्टर दिवसभर या ठिकाणी येत नाही. तीच परिस्थिती या ठिकाणी जे सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहे त्यांच्या बाबतीमध्ये आहे. अनेक सुपर स्पेशालिटी डॉक्टर आज देखील या ठिकाणी योग्य प्रकारे सेवा बजावत नाहीत. तसेच या बाह्य आवाराची स्वच्छता व आतल्या आवाराची स्वच्छता या संदर्भामध्ये आम्ही एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी पाठक सरांना दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येईल आणि नवीन सुपर स्पेशालिटी जे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होतं आहे त्याच्यामध्ये नवीन बिल्डिंगमध्ये गायनॅक वार्ड आणि ऑर्थो वार्ड त्या ठिकाणी शिफ्ट केला जाणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पेशंटची होणारी हेळसांड देखील थांबणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करून त्यांनी आम्हाला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. सयाजी भांबरे सर यांची देखील आमची या संदर्भामध्ये फोनवर चर्चा झालेली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांनी मेल मेडिसिन वॉर्डमध्ये 2 बेडची उष्माघात सुविधा सुरू केल्याचे सांगत लवकरच स्वतंत्र उष्माघात कक्ष उभारला जाईल, तसेच अनुपस्थित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. शिवसेना धुळे जिल्हा तर्फे जिल्हा प्रमुख श्री अतुल सोनवणे, श्री नरेंद्र परदेशी, श्री धीरज पाटील यांनी दिलेलं निवेदन
आणि त्याच्यावर इतर कार्यकर्त्यांचे स्वाक्षऱ्या आहेत आज प्राप्त झालं. त्या निवेदनावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आम्ही प्रयत्न करत आहोत. रुग्णांची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची सुरक्षितता चांगली राखली जाईल आणि रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जातील याची मी ग्वाही शिष्टमंडळाला दिलेली आहे. रुग्णालयात स्वच्छता 3 पायांमध्ये व्हायला पाहिजे. उष्माघात कक्ष स्थापन झाला पाहिजे या बाबतीतही त्यांनी सांगितलेलं आहे. तर उष्माघात कक्ष आपल्याकडे मेल मेडिकल वॉर्ड, पुरुष औषध वैद्यकशास्त्र विभाग आणि स्त्री औषध वैद्यकशास्त्र विभाग येथे आपण काही रुग्ण कक्ष राखीव ठेवलेले आहेत. तसेच ICUमध्ये AC बेड 2 राखीव ठेवलेले आहेत. सद्यस्थितीत उष्माघाताचे कोणतेही रुग्ण दाखल नाहीत, परंतु अशा प्रकारचे रुग्ण दाखल झाले तर आम्ही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करू.